दोन वृक्ष, झाडं नाही, वृक्ष आहेत. मला पेट्रोफोरम आहे. पिवळी फुलं आहेत का लाल फुलं आहेत? पिवळी फुलं आहेत. त्याला आपले लोक पेट्रोल पंप म्हणायचे. हा पेट्रोफोरम किंवा रेंट्री जो आपल्याला भरपूर सावली देतो, अशा दोन झाडांच्या खाली आपण या ठिकाणी आज आरोग्याबद्दल विचार करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा समाजाचं आरोग्य सुरक्षित राहावं, चांगलं राहावं, त्यासाठी झटणाऱ्या अधिकारी, सर्व म्हणजे लॅबोरेटरीतले असतील, मल्टीपर्पज वर्कर असतील, ANM असतील, आशा असतील, त्या सर्वांचं कौतुक करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मला आनंद आहे की ज्या खात्याचं मंत्रीपद माझ्याकडे आहे, आढावा समितीचं अध्यक्षपद आहे, त्या आदिवासी विकास विभागाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. मी त्या प्रकल्पाचे या ठिकाणी उपस्थित असलेले सखाराम भोये असतील, रवींद्र घोलप असतील, काळूराम शिंदे असतील, त्यांना या निमित्ताने सांगेन की आपला संपर्क या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बरोबरीनं वाढवा. आपल्या निरीक्षकांनी, घोलप साहेब आहेत ना इथे, कुठे काळूराम शिंदे पण आहेत. घोलप साहेब, आपली जबाबदारी शासनाची, आपल्या आदिवासी विकास विभागाची, या प्राथमिक आरोग्य केंद्राला जे जे सहाय्य आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण सतत केला पाहिजे. म्हणजे आज मी जे आलोय ते एका बाजूने श्रमजीवी संघटनेचा संस्थापक म्हणून आहे, परंतु दुसऱ्या बाजूने म्हणजे माझ्या डाव्या खांद्यावर या ठिकाणी ज्याला आम्ही संघटनेचे विठू माऊली म्हणतो असे आहेत. पण माझ्या उजव्या हाताला ते शासन बसलेलं आहे. आता बरोबर आहे, वज्रेश्वरीला थोडं उलट होतं. वज्रेश्वरीला संघटना उजवीकडे होती आणि शासन डावीकडे होतं. नेहमी शासन उजवीकडे असतं आणि संघटना डावीकडे असते. संघटना डावी असते, उजवी नसते. आणि म्हणून मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होती. मी खरं म्हणजे चहा घेत नाही, पण इथे मी 2 कप चहा घेतला. छान छान चहा बनवला. आता 2027 ला 80 वर्ष पूर्ण होती. आणि आता आम्ही शासन म्हणून जो विचार करतो, माझं काही चुकत असेल तर सांगा डॉक्टर, की 2047 ला 1947 ते 2047 देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा आपण कुठे असणार? त्याचा विचार सध्या शासनात सुरू आहे. आपल्यापर्यंत आलंय की नाही मला माहित नाही. आपली विचारणा झाली आहे का? आपली काही मतं घेतलीत का त्याबद्दल? नाही घेतली होती. बघा, आम्ही किती 6 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये ही बैठक घेऊन सर्व विभागांना सूचना दिलेल्या होत्या की 2047 ला आपण कुठे असणार हे मंत्रालयात बसून नका ठरवू. आशाकडून येऊ द्या, अंगणवाडी सेविकांकडून येऊ द्या, ग्रामसेवकांकडून येऊ द्या, त्यांना कसा दिसतो समाज. आज आपण असं म्हणूया की त्याची आपण सुरुवात करतो. आणि म्हणून या तालुक्याचे अतिशय संवेदनशील आणि कार्यक्षम असणारे गटविकास अधिकारी आहेत गोविंद खामकरजी. मला असं वाटतं की या भागातच, याच परिसरामध्ये आपली दुसरी भेट असेल. याच परिसरामध्ये आणखी काही महिन्यापूर्वी आपण
इथे पालीला येऊन गेलो. पालीला मला वाटतं दिघाची भागात कुठेतरी आपल्या तालुक्याच्या आरोग्य अधिकारी आणि ज्यांनी आताच सांगितलं की जवळपास 23 वर्षापूर्वी ज्यांनी याच प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपली सेवा सुरू केली त्या डॉक्टर नलिनीताई, आपल्या तालुक्याचे नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, डॉक्टर अनिकेत धाकणे, दाभाडचे तलाठी अविनाश चव्हाण, सरपंच मॅडम कुठे गेल्या? अश्विनी मॅडम, हा सरपंच मॅडम अश्विनी जाधव, राजेंद्र बोरसे, ज्याला मी लहानपणापासून बघतोय, आणि आता जो दाभाड गावचा पोलीस पाटील आहे दीपक थुळे, यांनी अतिशय चांगली अशी माहिती दिली की आपल्याकडे कोणत्या उपकेंद्रांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपण सेवा अधिक दर्जेदार देण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करतो. त्या डॉक्टर भावना निंबारते, आपले सूत्रसंचालन करणारे आरोग्य विभागाचे शिक्षक राजेंद्र भेरे, कारण नेहमी शिक्षकांकडे असतो, तुम्ही आता आरोग्य विभागाचे शिक्षक झालेला आहात, कारण कविताही करता, गाणीही म्हणता, खरं हुन्नरी व्यक्तिमत्व आपलं आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो म्हणत. आणि या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे जे माझे सहकारी आहेत, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक सापटे, ज्यांचा मगाशी आपण त्यांनी ऐकलं, आणि कुपोषणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलेलं, कुपोषण निर्मूलनास 24 तास ज्यांनी समाजाच्या सेवेत झोकून दिलेली, आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे, त्या सीता घाटाळ, दशरथ भालके, सागर देशक, विश्वनाथ पासारी, आशा भोईर, जया पारदी, सुहास मुकणे, प्रतीक्षा, रोहिणी, शर्मिला, शेवंती, पार्वती, रेखा, स्वाती, आता किती नावं घेऊ मला सांगा. म्हणजे इथे बसलेले आहेत ना डॉक्टर, इथे जे आहेत बसलेले, यांच्यापैकी जवळपास 99% लोकांची नावं मला माहिती. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे आपण एका कुटुंबातल्या. आणि ज्याचा उल्लेख मी केला की 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष झालेली असतील. किती वर्ष झालेली असतील? 100, 2047 ला. आणि 2027 ला किती होतील? जरा पटपट बोला बरं. 80 वर्ष होतील. किती? 80 वर्ष. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होतील. 80 वर्ष याचा अर्थ जवळपास आपण 12 वर्षाची पिढी धरली तर किती पिढ्या झाल्या? 7-8 पिढ्या झाल्या. 7-8 पिढ्या, किमान 4 पिढ्या तर नक्कीच गेल्या. 4 पिढ्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर जे जन्माला आले माझ्यासारखे, ते आता 70 मध्ये आले. स्वातंत्र्याच्या आधी जे आले जन्माला, स्वातंत्र्याच्या वेळेला, ते आता 90 आले. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं आपण म्हातारे होत, स्वातंत्र्य म्हातारं नाही होत. स्वातंत्र्य चांगलं ठणठणीत राहतं. तुम्ही सर्व आज आपण सन्मान करायचं ठरवलं, आणि आदिवासी विकास विभागाच्या वतीने, शासनाच्या वतीने आपला सन्मानासाठी मला येता आलं, हे माझं भाग्य. देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष होत असताना
आपण सर्व देश हे दारिद्र्याच्या विरोधी युद्ध लढतो. भुकेच्या विरोधी युद्ध सुरू आहे, अनारोग्याच्या विरोधी युद्ध सुरू आहे. आजही आपल्याकडे ज्याचा उल्लेख डॉक्टर भावनांनी केला, आपल्या अवतीभोवती सर्वकडे आपण ह्या युद्धभूमी बघतो. वीट भट्टीवरचं चित्र जर आपण पाहतो जेव्हा डोळ्यांनी, तेव्हा बरेच जण डोळे बंद करून घेतात. हे चित्र बघू नये असं वाटतं. माझं म्हणणं बरोबर आहे का? तू लहान 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 मुलं ज्यांचं वय 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पिठ्यामध्ये, वाळूमध्ये, कोळशामध्ये काळी कभिन्न झालेली आपण बघतो. जी मुलं शाळेत असायला पाहिजेत त्यांच्या डोक्यावर 12 विटा वाहून नेताना मुलींना आपण बघतो. 12 विटा. माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? हे आपण बघतो का नाही? याचा उल्लेख त्यांनी केला की आम्ही जर लसीकरणाला गेलो तर त्या खड्ड्यातलं मान वर नाही करणार. कशी करतील? कारण लसीकरणाने काय होणार? आता मी जर आज चिखल नाही केला तर उद्या लगडी नाही झाली तर परवा विटा नाही बनणार. पोटाची खळगी भरण्याकरता आपल्याकडे लढाई सुरू आहे. एका बाजूला आपल्याच तालुक्यामध्ये समृद्धी जातोय, बुलेट ट्रेन पण चालली आहे, बडोदा एक्सप्रेस पण चाललाय, आणि दुसऱ्या बाजूला हे चित्र आहे. म्हणजे एका बाजूला समृद्धी देशाची आणि दुसऱ्या बाजूला देशाचं दारिद्र्य. मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो जो दरिद्री देश आहे. मी श्रीमंत भारताचं प्रतिनिधित्व करत नाही. तो इंडियामध्ये, आपण भारतामधले लोक आहोत. आणि ही जी लढाई आहे, युद्ध चाललंय, भुकेच्या विरोधी युद्ध चाललंय, दारिद्र्याच्या विरोधी युद्ध चाललंय, अंधश्रद्धेच्या विरोधी युद्ध चाललंय, अशिक्षिततेच्या विरोधी युद्ध चाललंय. त्या युद्धातले खरे सैनिक लढणारे प्रत्यक्ष रणभूमीवर जर कुणी असतील तर ज्याचा आपण अभिमानाने सांगू शकतो की कोरोनामध्ये सुद्धा घरात न बसता, आपल्या घरात आपण बाहेर गेलो म्हणून घेणार नाहीत अशी परिस्थिती असताना सुद्धा या देशात जर कोणी बाहेर पडलं असेल तर फक्त आणि फक्त आशा. मला आठवतं अनेक आशांना घरात घेतले जात नव्हतं कारण ते कोरोनाची साथ घेऊन येत. पण आशा घरात नाही राहिल्या. तुम्ही खऱ्या अर्थाने सैनिक आहात. एका बाजूला तुम्ही सैनिक आहात आणि दुसऱ्या बाजूला हे श्रमजीवीचे कार्यकर्ते हे सुद्धा सैनिक आहेत. आपण दोघे मिळून दारिद्र्याच्या विरोधी लढतो. सरकारने दारिद्र्याच्या विरोधी लढण्याकरता केलं नाही असं नाही, भरपूर केलं. आज त्याचा उल्लेख सीताने केला की कुपोषणाचं प्रमाण कमी झाले, ते खरे. आणि कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला मुख्यतः सरकारने धान्य जे विनामूल्य दिलं त्याचा सुद्धा एक वाटा आहे. की आता सरकारने एवढी काळजी घेतली की तुमचं वजन नाही वाढणार, तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगाल याची काळजी सरकारने घेतली. बाकी वाढवायची जबाबदारी दुसऱ्या नाही, पण आपण मरणार नाही याची काळजी मात्र सरकारने पुरेपूर घेतलेली आहे. आणि त्यानंतर मीठ पाण्याकरता आता लाडक्या बहिणींना दिलेले. तुम्ही खऱ्या अर्थाने लढणारे सैनिक आहात. आणि आशा म्हणजे मी डॉक्टर नलिनीताईंचे आभार मानेन की मला त्यांनी ती माहिती दिली, शिकवलं की आशा म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे का आशा म्हणजे किती? आशाना माहिती आहे आशा म्हणजे काय? सांगा माहिती काय?
मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते. ठीक आहे. तुम्ही विचारशील होता नाही, काय नाव तुमचं? संगीता संतोष होते. संगीताताई आपल्या मनापासून आला. परत सांगा जरा. आशा म्हणजे मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य सक्रिय कार्यकर्ते. सक्रिय कार्यकर्ते, ऍक्टिव्हिस्ट, अक्रिडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, मान्यता प्राप्त सामाजिक स्वास्थ्य सक्रिय कार्यकर्ते. इथे सक्रिय कार्यकर्ते संघटनेचे कोण कोण आहेत त्यांनी हात वर करा. बघा ताई, उभे राहा जरा. हे सगळ्या संघटनेच्या आशा आणि तुम्ही सगळ्या शासनाच्या आशा. उभ्या राहा बरोबर. या दोन आशा जर एकत्र आल्या तर देश बदलेल का नाही बदलणार मला सांगा? बदलेल का नाही? अरे हे सगळे सक्रिय, बघा माझ्यासारखे विल्ले ज्यांच्या आहेत हे सगळे सक्रिय कार्यकर्ते. म्हणजे ताई, या प्रत्येकाने जे तुम्ही करताय ते करायचं स्वतःहून ठरवलं. बरोबर आहे? स्वतःहून ठरवलंय की नाही ठरवलंय? बोला. हात वर करा ज्यांनी ज्यांनी स्वतःहून ठरवलंय की या लढाईमध्ये उतरायचंय आपल्याला. आणि ही लढाई हरायची आहे का जिंकायची आहे? ही लढाई जिंकायची आहे का नुसती जिंकायची आहे का जिंकायचीच आहे? जिंकायचीच आहे. माझं काम आहे की दोन शक्ती एकत्र आल्या पाहिजे. नाहीतरी सध्या युती आघाडीच आपली युती करायला काय हरकत आहे का? सगळं मला आपली युती करायला काय हरकत आहे का? तुमचा सन्मान यासाठी की तुम्ही समाजाचं आरोग्य सांभाळताय. तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात, मी सुद्धा सक्रिय कार्यकर्ता आहे. हा जो माझ्या छातीवर बिल्ला आहे ना, तो बघा बरं खामकर साहेब काय लिहिलं. हे मला मिळालेलं पदक आहे. असंच पदक यांना मिळालं, तसंच पदक त्यांना मिळालं. हे मिळवलंय आणि हे पदक आहे स्वातंत्र्य दूत. माझी जबाबदारी आहे स्वातंत्र्य पोचवणं. संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा आणि मंत्रिपदाचा दर्जा असलेला शासनाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा माझं काम आहे स्वातंत्र्य पोचवायचं, लोकांची सेवा करायची. त्यासाठी मला अधिकार जे काय असतील त्या लोकांची सेवा करण्याचं. आणि आपण महात्मा गांधींच्या नावानं देश चालवतो. पूर्वीपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आतापर्यंत गांधीजींचं आपल्या नोटावर सुद्धा अजून गांधीजी. आणि त्यामुळे निवडणुकीत सुद्धा आपल्याला गांधीजी बघायला मिळतात. त्याशिवाय निवडणुका होत नाही. गांधीजींनी सांगितलं होतं की राज्य करायचं ते रांगेतल्या शेवटच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून. आणि आज इथे बसलेले सर्व अधिकारी सांगू शकतील की रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या माणसाचा संपर्क फक्त फक्त आणि फक्त आशा आणि अंगणवाडी सेविकांचाच आहे. साडी घ्यायची आशाच्या टाळ्या वाजवा ना तुम्ही. आवाज नाही येत, आवाज नाही येत. मी टाळ्यांसाठी बोललो का? मी टाळ्यांसाठी बोललो का? नाही. पण ते खरं आहे का नाही? ज्या झोपडीवर इकडे येऊन नंतर बोलतो. स्लॅबचा प्रश्न नाही, कौलं पण नाही, नको नंतर बोलतो. पत्रे पण नाही. मराठी कौल, मराठी झोपड्या जिथे आहे, ज्या झोपडीतला माणूस दिवाळी झाल्या झाल्या आपल्या बायका पोरांना घेऊन बाहेर पडतो, बाचकं बांधून जगायला जातो, ज्याची पोरं शाळेत जात नाही, ज्यांच्यापैकी अनेकांना रेशन कार्ड नाही, ज्यांच्यापैकी अनेकांना आधार कार्ड नाही, असा जो गरीबातला गरीब माणूस आहे त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या फक्त आशाताई आहे. आणि म्हणून तुम्हाला सलाम करायला मिळालं.
जर बदलायचं असेल तर तुमच्याकडून सुरुवात होईल. आणि हा जो माणूस आहे ठाकूर साहेब, तो आहे कातकरी. माझं म्हणणं बरोबर आहे का? आपला संपूर्ण परिसर हा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात गरीब कातकरी समाजानं भरलेला आहे. आणि ते तुमच्या माझ्या समोरचं आव्हान आहे की 2047 ला आज ज्याचं वय 5 आहे, 6 आहे, तो 2047 ला 25 वर्षाचा असेल किंवा ती मुलगी 25 वर्षाची असेल. कशी असेल ती, कुठे असेल सांगा बरं. आज ती मुलं कुठे आहेत? कुठे मोठ्याने सांगा, आज ती मुलं कुठे आहेत? वीट. आज ती मुलं शाळेत आहेत का? 5 वर्षांनी ती मुलं शाळेत असतील का? म्हणजे 10 वर्षांनी ती मुलं शाळेत असतील का? म्हणजे 20 वर्षांनी सुद्धा ती मुलं शाळेत असतील का? हे आमच्या देशाचं चित्र आहे. आम्ही महासत्ता कसे बनणार हा माझ्या समोर प्रश्न आहे. ज्या देशामधल्या मुलांना आम्ही साधं शिक्षण देऊ शकत नाही, त्या देशासमोरची लढाई मोठी आहे. आणि हे लढणारे खरे लोक तुम्ही आहात. तुम्ही सैनिक आहात. सैनिक तक्रार करतो का? सैनिक तक्रार करतो का? साप्ताहिक सुट्टी नाही मिळाली, सैनिक तक्रार करतो का? इथे ठाकूर साहेब आहेत, ते अर्ध सैनिक आहेत. पोलीस आहेत, पण ते सुद्धा आरोग्य सेवक आहेत. ते सुद्धा आरोग्याचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तुम्ही शरीराचं आरोग्य बघता, ते समाजाचं आरोग्य बघता. इथे ग्रामविकास विभाग आहे, महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे. हे सगळे विभाग म्हणजे सरकार आहे. म्हणून आदिवासी विकास विभागामध्ये सगळे सरकार आहे. कारण आदिवासीशी संबंधित जे जे आहे ते सर्व आदिवासी विकास विभागाशी संबंधित. सैनिक तक्रार करत नाही कधी. कोणाची कल्पना रे? जिंदाबाद. पण तक्रार कल्पना कोणाची? हे तू माझ्या बरोबरच फिरवलं असतं तर किती आपण तक्रार करत नाही आहोत. 4-4 महिने आपलं मानधन होत नाही, पण तक्रार करतो का आपण? तक्रार केली आहे का कधी संगीता? आपण तक्रार नाही. कोरोनाचं 500-500 रुपये आपल्याला नाही मिळाले, महापालिकेत मिळाले, आपण तक्रार केली आहे का? नाही. लोकेशनचे मॅप आपल्याला सांगितले जातात, पण आपल्याला सरकार मोबाईल देत नाही, त्याची तक्रार आपण केली का? नाही. हे सगळे तुमच्या अडचणी आहेत, पण तुम्ही तक्रार करत नाही. म्हणून तुम्ही सैनिक आहात. तिथं बॉर्डरवर लढतो. तक्रारी आम्ही बाकीचे बरेच जण करतो, पण तुम्ही खऱ्या अर्थाने कधी अनेक अशा संघटनेशी संबंधित आहे, खूप आहे, तुमच्यात सुद्धा असतील. त्यांना कधीही फोन केला की कुठे आहेस वैशाली, सुनीता कुठे आहेस? डिलिव्हरीची केस घेऊन आली, रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता. त्या बाईची प्रसूती होईपर्यंत आशा त्या ठिकाणी थांबते. ज्या पद्धतीचं काम आपण करता त्याला माझ्या सकट संघटनेच्या प्रत्येकाने रोज मदत केली पाहिजे. तुम्हाला आम्ही मदत केली पाहिजे, ते आमचं काम आहे. तुम्ही समाजाचं काम करताय. आव्हानं किती आहेत आपल्याकडे? आपल्याकडे मगाशी आम्ही तिथे बोलताना माझ्याकडून काही मुद्दे राहिले. सर्वच मुद्दे काही बोलता येतील असं नाही, परंतु सुजाता भोसले या
आशाताई होत्या, सुजाता किंवा सुनीता, त्यांनी एक महत्वाचा प्रश्न मांडला. ते म्हणले की आता आमच्या समोर प्रश्न असा आहे की पहिल्यांदा 14, 15, 16 वर्षाच्या झाल्यानंतर 15, 16 वर्षाच्या झाल्यानंतर पाळी यायची. आता 11, 12 वर्षाच्या असताना मुलींना पाळी येते आणि 14, 15 वर्षाच्या असताना मुली गर्भवती राहतात. आम्ही त्यांना उपचार करायला गेलो तर आम्हाला सरकारने सांगितलंय की पहिल्यांदा पोलिसांना कळवा. मग आम्हाला तक्रारदार व्हायला लागतं, म्हणून त्या आमच्यापासून दूर जातात. याचं प्रश्नाचं उत्तर हे कायद्याचं आहे. समाजाच्या स्वास्थ्यामध्ये की ती अविवाहित माता मुलाचं पालन पोषण कसं करणार. एक ठाकूर साहेब, आपण मी या सर्वांच्या वतीनं तुम्हाला सांगेन की अशी जी प्रकरणं असतील, कारण आपल्याकडे या सर्वांना महत्वाचं दिलेलं आहे ते म्हणजे ज्या जोखमीच्या माता आहेत त्यांची प्रसूती ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच झाली पाहिजे. म्हणजे घरी प्रसूतीच होता कामा नये असे शासनाचे निर्देश आहेत. बरोबर आहे का चूक आहे? मग ज्या वेळेला अशा प्रसूतीसाठी त्या माता येतात त्यावेळेला तक्रारदार हे आरोग्य विभागाला व्हायला लागतो. मी तुम्हाला विनंती करीन, मी डीवायएसपींची एसपींची बोलीन, शासनालाही सांगेन की तक्रारदार आपण पोलिसांनी व्हा. त्यांना तक्रारदार नका, त्यांना साक्षीदार करा. जर दखलपात्र गुन्हा असेल तर आपण त्याचे कंप्लेंट होऊ शकतो आणि आपण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जाऊन हे सांगा. आणि संबंधित जे जसे इथे मगाशी बच्चाव साहेब होते, इथे ठाकूर साहेब आहे, तसे भिवंडीला सर्वकडे जे डीवायएसपी आहेत त्यांनाही मी सांगेन की आपण हे करता येईल. आणि हे कायद्यामध्ये आहे, हे मी काही वेगळं करायला सांगत नाही, हे कायद्यामध्ये आहे. कारण ती पोलिसांची पण जबाबदारी आहे, समाजाचं संघटनेची जबाबदारी आहे की आपल्या मुलींना, मला संघटनेचं सर्वांचं कौतुक करायचं. इथे असलेल्या सीता, रेखा, आशा, जया, शर्मिला, प्रतीक्षा, रोहिणी या सर्वांचं. कारण या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेळेला त्यांनी जवळपास 1001 महिलांचा 2 दिवसाचं संमेलन घेतलं. आणि त्यात सर्वात महत्वाचा निर्णय जर काही विचार झाला असेल, ज्यात माझी मुलगी, संघटनेचीच मुलगी जे आता आमदार आहे, तिने एक विषय मांडला की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काही असेल तर सॅनिटरी पॅड्स. आणि गरीब महिलांना सॅनिटरी पॅड्स घेणं परवडत नाही. त्याची किंमत किती आहे हा प्रश्न नाही, परंतु ते अत्यावश्यक मध्ये नाहीये. आणि त्यातून अनेक आजार, गर्भाशयाचे आजार, त्वचेचे आजार, अनेक पद्धतीचे आजार होतात. त्यासाठी जे मोफत अन्नधान्य ज्यांना मिळतं त्या प्रत्येक महिलेला, मुलीला, 11 वर्षाच्या वरच्या मुलींना हे सॅनिटरी पॅड सरकारने मोफत दिले पाहिजेत. आणि त्याची मागणी सर्व, मला असं वाटतं, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मध्ये संघटनेनं केली. पहिल्यांदा असं असेल की महिला मासिक पाळीच्या बद्दल जाहीरपणे बोलायला लागल्या. नाहीतर फक्त प्रॉब्लेम आहे एवढं बोलत नाही, अडचण आली, प्रॉब्लेम आला. पण मासिक पाळी आणि जन्म याचा संबंध आहे, ते नैसर्गिक आहे आणि त्याला आरोग्याची जोड दिली पाहिजे. या संदर्भामध्ये शासन महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृती केली आणि शासनाचे डोळे उघडलेले आहेत. माझी खात्री आहे आज ना उद्या तो निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या आशा मार्फत त्या पॅड्स द्यायचे का, अंगणवाडीच्या मार्फत द्यायचे का, रेशन दुकानावर द्यायचे, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु ते दिले जातील याच्याबद्दल मला काही शंका नाही आज ना उद्या. परंतु ती मागणी संघटनेने लावून धरलेली आहे, त्यामुळे ती मिळेल. मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना
मनापासून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते आशा स्वयंसेवकापर्यंत सर्वांचं अभिनंदन करायचं आहे आणि आभार मानायचे. तुम्ही समाजाचं स्वास्थ्य, समाज चांगला राहावा, सुखी राहावा, आरोग्यदायी राहावा म्हणून तुम्ही दिवसरात्र मेहनत करता. तुमचं स्वतःचं आरोग्य चांगलं असावं, तुम्ही सुखी असावं, तुम्ही आनंदी असावं, यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन. आज मला हे भाग्य मिळालं की शासनाच्या वतीने तुम्हाला किमान एक गुलाब पुष्प देता यावं, आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर नलिनीताई, डॉक्टर अनिकेत ढाकणे, डॉक्टर भावना निंबारते, डॉक्टर हितेशा पाटील, प्रमोद कुमावत, रेशम उपरकर, प्रणाली शेलार, पंढरीनाथ भुईर, सुमित शेलार, अनिल पाटील, संबरीन जागीरदार, डॉक्टर योगीराज पाटील, डॉक्टर सुधानंद जायभाई, श्रीमती मेधा गोतारणे, JNM संदेश गवळे, प्राप्ती तरमाळे, सानवी पाटील, संगीता कोवरा, प्रणाली निळे, सत्यभामा कारमोरे, संदीप पाटील, प्रफुल्ल पाटील, स्वप्नील लोट, सागर शेवाळे, श्रद्धा घरत, दीपाली पाटील, शिवानी राऊत, गौरी जाधव, विषयक पाटील, संगीता लुते, परमिल पाटील, अंकित किसले, भक्ती राऊत, माधुरी पाटील, पूनम गुंडकर, रेशम मानकर, सरिता पाटील, रोहिणी पाटील, सारिका कळेकर, शोभा मोंदुले, सुचिता साठे, मंजुला रडे, सायली पक्षते, वैभवी मडवी, जागृती पाटील, रेश्मा पाटील, गीता जाधव, संजीवनी पाटील, नयना भोईर, श्वेता पाटील, पुष्पा जाधव, सुवर्णा पाटील, आशा भोईर, माया पाटील आणि स्वप्नाली बांगर, जवळपास 55 सैनिक या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्याच्या पातळीवर लढतायत. उद्या जागतिक आरोग्य दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो आहोत. मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील झालात, आणि फक्त इथे मी आलो म्हणून माझं ऐकायला सामील झालात, मला भेटायला कळलात असं करू नका. इथे असलेल्या प्रत्येक आशा, तुमच्या गावातल्या ज्या आशा आहेत त्यांना तुम्ही ओळखत असाल का नाही? त्यांना भेटून सांगा की तुम्हाला जे जे लागेल आम्ही सहकार्याला तयार आहोत. आहात का नाही? हात वर करून सांगा, त्यांना सर्वांना सांगा की आम्ही तुम्हाला सहकार्याला तयार आहोत. कोणाकोणाच्या हात वर येतात बघू. आता तुमच्या गावातल्या प्रत्येक आशाना, प्रत्येक ब्लॉक फॅसिलिटर, तुम्ही तिथे तिघी जणी आहात, इथे तिघी जणी आहात. तुमचं काम हलकं करण्याचं, तुमच्या कामामध्ये आनंद मिळावा, तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं म्हणून प्रयत्न करणारे माझ्यासह इथे बसलेले प्रत्येक जण, आमचा प्रयत्न हा आहे की तुम्हाला यश मिळावं. कारण जर तुम्हाला यश मिळालं दारिद्र्याच्या विरोधी लढण्यात, तुम्ही आरोग्याच्या विरोधीत लढू शकता. शिक्षणाच्या विरोधी लढण्याचं काम आमच्यासाठी, आमचं शिक्षण विभाग स्वतंत्र आहे, कामगार विभाग आणखी स्वतंत्र आहे, अन्याय अत्याचार झाले तर त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभाग स्वतंत्र आहे. पण सगळ्यांचं मिळून एकत्रितपणे युद्ध काय जिंकायचं आहे तर दारिद्र्याच्या विरोधात युद्ध जिंकलं पाहिजे. आज ते जिंकण्याकरता आपण सुरुवात केलेली आहे. सरकारने 10 सुविधा आणि 7 प्रकारच्या योजना आरोग्य विभागाच्या आहेत. मी त्यात वेळ घेत नाही तुमचा, पण डॉक्टर हे प्रत्येक इथे जे आलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये हे द्या आणि हे तुम्ही स्कॅन करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा की काय काय योजना आहेत. मला महत्वाचं आहे ते सुरक्षित मातृत्व, आणि सर्वात मोठं आव्हान ते सुरक्षित मातृत्व. आपल्या भागामध्ये
मोठा प्रश्न आहे. खरं म्हणजे भिवंडीला लागून, आपला मुंबईला लागून सगळे महामार्ग आपल्याकडून जातात, पण आपल्याकडेच मुलींची लग्नासाठी खरेदी विक्री होते. 50,000पासून 2 लाखापर्यंत मुली विकल्या जातात, आणि त्या सुद्धा 12 वर्षाच्या वयापासून 16-17 वर्षाच्या वयापर्यंतच्या मुली विकल्या जातात. असे गुन्हे आपल्याकडे दाखल झालेले. आतापर्यंत दुर्दैवाने या दोन्ही जिल्ह्यामध्ये 11 मुली विकल्या गेल्या. 11 गेल्या फक्त वर्षभरामध्ये. आणि अल्पवयीन माता याचं प्रमाण त्या म्हणाल्या त्या पद्धतीने आता वाढायला लागले. या सर्वांना आव्हान कसं पेलायचं हा तुमच्या माझ्या समोर सर्वांचा प्रश्न आहे. मला खात्री आहे की ते आपण आव्हान पेलू, आपल्याला यश मिळेल. आणि देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष झालेली असतील तेव्हा जो वरी सुखाचा घास नसे सर्वांना, जो वरी न होतील अवघ्या उन्नत माना, तो वरी न मानू स्वतंत्र आपुला देश, तो वरी राहू द्या अंगावर रणवेश. तुमच्या अंगावर जे गुलाबी साड्या आहेत ना, सैनिकाचा ड्रेस आहे. त्याचा रंग गुलाबी आहे, पण तो सैनिकाचा ड्रेस आहे. यांच्या अंगावर खाकी आहे, तो सैनिकाचा आहे. आणि माझ्या अंगावरचा गणवेश सुद्धा सैनिकाचाच आहे. मी सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढणारा सैनिक आहे. तुम्ही आरोग्यासाठी लढणारे सैनिक आहात. तुम्हाला आणि मला इथे बसलेल्या प्रत्येकाला यश मिळालं पाहिजे. आणि 2047चा सूर्य ज्या वेळेला उगवेल 15 ऑगस्टचा, त्यावेळेला आपल्या देशामध्ये कुणीही उपाशी नको, आपल्या देशामध्ये बालविवाह नको, आपल्या देशामध्ये सर्वजण शाळेत असावेत, आपल्या देशामध्ये सर्वांना घर असावं. किमान अपेक्षा आहे. अन्न, वस्त्र, निवारा देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतर तरी असावा, असं स्वप्न आपण आज पाहतो आहोत. आणि त्यासाठी लढणारे तुम्ही सर्व सैनिक आहात. मी तुमचं मनापासून परत एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो. तुमच्या कुटुंबियांचे आभार मानतो की समाजाचं काम करायला त्यांनी तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. रात्री बेरात्री केव्हाही तुम्ही जाता, प्रसूती होईपर्यंत थांबता. मी तुम्हाला परत एकदा मनापासून सर्वांना, सर्व ANM, ENM, MPW, आपल्या लॅबोरेटरीमध्ये काम करणारे, आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून सलाम करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.